नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय। आता चिंतनाला घेतलेला अभंग माऊली जनाबाई महाराजांचा आहे, ज्या विश्वप्रसिद्ध संत आहेत, ज्या पंढरीचा मुकुटमणी आहेत, संतांचा मुकुटमणी, त्या जनाबाईंचा हा सुंदर असा 5 चरणाचा अभंग एक तर आत्मनिवेदन आहे, आत्मकथन आहे, शिवाय परमात्म्याची कृपा कशी होते त्याचे वर्णन करणारा अभंग आहे। जनाबाई महाराज म्हणतात, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उणे पडो नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे, उणे पडो नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे, तया विण क्षणभरी, तया विण क्षणभरी, कदा आपण नव्हे दुरी, कदा आपण नव्हे दुरी, अंगा आपुले ओढोनी, अंगा आपुले ओढोनी, त्याला राखे जो निर्वाणी, त्याला राखे जो निर्वाणी, ऐसा अंकित भक्तांसी, ऐसा अंकित भक्तासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी, ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करी। हा अभंग 2 प्रकारातून माऊली जनाबाई महाराजांनी मांडला आहे। याच्यात एका प्रकारामध्ये जनाबाई महाराजांचं आत्मनिवेदन आहे, त्या स्वतःचा अनुभव कथन करतायत, ते भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त करतायत, ते भगवंताविषयीचं प्रेम व्यक्त करतायत, ते भगवंताविषयी पूर्णपणे आनंद व्यक्त करतायत किंवा भगवंतांच्या प्रेम करण्याच्या कृतीचं रहस्य सांगतायत। दुसऱ्या प्रकारातून हे जनाबाई महाराज आपल्याला भगवंताचं कसं व्हावं, कसं होऊन जावं त्याविषयी सुद्धा आपल्याला सांगतात, की जो भगवंतांचा होऊन जातो त्याच्यावरती भगवंतांची कृपा लवकर होते। या अभंगाचं मर्मस्थळ कोणतं आहे, या अभंगाचं मूळ स्वरूप कोणतं आहे, तर पहिलं चरण हेच त्याचं मर्म आहे, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी। सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्यांनी भगवंताला सख्यत्व दिलं किंवा भगवंताने ज्याला आपला सखा मानलं, अशा भक्तावरती अख्खं विश्व कृपा करतं। यात विशेषते काय, विश्वातला प्रत्येक जीव आणि जीव, जंतून जंतू कृपा करतो त्याच्याविषयी अनुकूल होतो, हा त्यातला मुख्य गाभा आहे। जनाबाई महाराज पुढे म्हणतात की अशा भक्ताला काहीही उणे पडू देत नाही किंवा त्याच्यावरती येणारे जे आघात आहेत, संकट आहेत, ती भगवंत स्वतःवरती घेतो, असा भगवंत आहे। आणि त्या भगवंताला त्या भक्तावरती इतकं प्रेम बसतं की त्याच्याशिवाय भगवंताच्या म्हणजे भक्ताच्या शिवाय भगवंत एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, दूर जाऊ शकत नाही, असा भगवंत आहे। किंबहुना हा भगवंत असा आहे की त्या भक्तावरती येणारे सगळे आघात स्वतःवरती घेतो आणि त्या भक्ताला बाकी सर्व संकटापासून वाचवतो, असा भक्ताच्या अधीन असलेला भगवान परमात्मा, अहम भक्त पराधीना म्हणणारा भगवान परमात्मा, ऐसा अंकित म्हणजे अधीन झालेला, भक्ताच्या अधीन झालेला तो परमात्मा, असा भगवान परमात्म्याचं मी गुणवर्णन करते। असे नामयाची दासी जनाबाई महाराज जे आहेत ते आम्हाला सांगतात, म्हणे नामयाची दासी। तर हा अभंग जो आहे हा भगवंतांचं गुणवर्णन करणारा, भगवंतांची कृपा कशी संपादन करावी ते सांगणारा, त्यांचा आत्मनिवेदनाचा किंबहुना मर्माचा अभंग आहे। या अभंगामध्ये काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा पाहाव्या लागतील, की सखा कोणाला म्हणावं आणि विश्व म्हणजे काय, म्हणजे या अभंगाची उकल होणं अत्यंत सोपं होईल। तर सखा म्हणजे कोण, मित्र। मित्र म्हणजे काय, की जी गोष्ट आपण आईला, वडिलांना, गुरूंना, बंधूंना, भावाला कोणालाही सांगू शकत नाही, ती जी गोष्ट आपण ज्याच्याशी बोलू शकतो, ज्याला सांगू शकतो, आणि ती गोष्ट तो ऐकत असताना निरपेक्ष भावनेने ऐकतो, परंतु आपल्याला अनुकूल असं जे काही होणार घडणार असेल त्याचं उत्तर देतो, तो मित्र असतो। या मित्राशी रक्ताचं नातं काही नसतं, पण आत्मरंगाचं, आत्मतत्वाचं, आत्म्याचं नातं असतं। मित्र हे नेहमीच आपल्या मित्राला
योग्य तो मार्ग दाखवतात. जी गोष्ट आपण कोणालाही सांगू शकत नाही ती गोष्ट मित्राला सांगावी, ती गोपनीय राहते. तर मग असा जर मित्र भगवंत झाला तर काय होतं? जीवाचा मित्र भगवंत होणे साधी गोष्ट आहे का? जीवाचा मित्र भगवंत होण्याचा असे व्हायचं असेल तुकोबाराय महाराज म्हटलं तसे नित्य वाचे स्मरा नित्य राम राम, वाचे नित्य रामनामाचं स्मरण केलं पाहिजे. असं ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे, भगवंताला ते ऐकायला आवडतं आणि भगवंत त्या भक्ताच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे सारखा राहतो, हा त्या सखाचा भाव. आणि विश्वकृपा करी, याच्यातला विश्व म्हणजे विश्वातला प्रत्येक प्राणीमात्र. एक गोष्ट नक्कीच आहे की भक्ताचं मोठेपण उजळून तेव्हाच निघतं की ज्या वेळेला त्याला विरोध करणारे 2-5 तरी असतात, त्याची निंदा करणारे 10-5 तरी असतात, त्याच्यावर टीका करणारे 5-50 तरी असतात, त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणारे 100-200 तरी लोक असतात, तेव्हा त्याचं मोठेपण ठरतं. कुठल्या भक्ताला सहजगत्य सर्वांनी मान्य केलंय? तर एका भक्ताला पण नाही, ना नामदेवांना, ना तुकारामांना, ज्ञानेश्वर महाराजांना, ना निवृत्तीनाथांना, ना एकनाथ महाराजांना. त्यांच्यावर टीका करणारे अनेक लोक झाले. त्यांनी टीका केल्या, त्यांनी टीका कराव्यात. कारण असं आहे की एखादी गोष्ट उठून दिसण्यासाठी, काहीतरी वेगळेपण दिसण्यासाठी या गोष्टी भगवंताने सुनियोजित केलेल्या असतात. त्याचा भक्त त्याचा विचार करत नाही. मग विश्व कोणाला म्हणावं? विश्वकृपाकृतलं विश्व काय नेमकं? याची उकल झाली की अख्ख्या अभंगाची उकल होईल. तर विश्व काय आहे? तर भगवान परमात्म्यांचं गुणवर्णन करत असताना भीष्म पितामहांनी जे सहस्रनाम सांगितलं त्या सहस्रनामातला पहिलाच शब्द विश्व आहे. चराचरातल्या प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणात राहणारा जो परमात्मा त्याचं नाव आहे विश्व. मग विश्वकृपा करी म्हणजे काय? ते एक पहिल्यांदा ज्याचा सखा हरी, ज्याचा मित्र हा भगवंत आहे, त्यावरी विश्व म्हणजे तो परमात्मा हा कृपा करतो, हा पहिला अर्थ त्याचा झाला. विश्व म्हणजे परमात्मा श्रीहरी पांडुरंगच. आणि दुसरी गोष्ट अशी की विश्व म्हणजे विश्वातले यच्चावत जीव त्याच्यावरती प्रेम करतात. प्रत्येक जीव त्याला आपलं मानतात किंवा प्रत्येक जीवाला तो आपला वाटतो. हे आपलेपण जे आहे ना, हे आपलेपणाचं ना कृपा आहे. हे कृपा म्हणजे काय? अनुकूलता म्हणजे कृपा, सहजता म्हणजे कृपा, इच्छित गोष्टीची सिद्धी म्हणजे कृपा नव्हे. तर कृपा शब्दाचा अर्थ हा या ठिकाणी परमार्थाच्या वाटचालीसाठी आवश्यक ते पोषक वातावरण आणि भगवंतांच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची सहजता ही कृपा आहे. आणि विश्वामध्ये परमात्मा नटला असल्या कारणामुळे त्यावरी विश्वकृपा करी, संपूर्ण जगच त्याच्यावरती प्रेम करतं, कृपा करतं. सगळे जण त्याला आपलं मानतं. हा फार मोठा भाग आहे. त्यामुळे या पहिल्या मर्माच्याच ओळीमध्ये आपल्याला 2 गोष्टी करून घ्यायला पाहिजे की सखा म्हणजे कोण आणि विश्व म्हणजे कोण. तर सखा जो आहे हा मित्र, की जो मित्र हा फक्त संतांचाच आहे का मित्र? तर याविषयी जनाबे महाराजांचे सकट सगळ्यांचं दुमत आहे. हा फक्त संतांचा मित्र नाही आहे. किंबहुना श्रीमद भागवतात वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये एक तो अविज्ञात नावाचं मित्ररूपात आहेच आहे. अविज्ञात त्याचं नाव आहे, तो कधी समोर येत नाही, पण तो अविज्ञात रूपामध्ये मदत करतच असतो. प्रत्येकाला तो मदत करत असतो. पुरंजनाच्या कथेमध्ये या अविज्ञाताचं वर्णन केलेलं आहे. तीच गोष्ट आहे, तो आपल्यावरती कृपा करत असतो. फक्त ह्याला आपण ओळखून ह्याला आपण आपलंसं केलं पाहिजे. आपण त्याला आपलंसं केलं की भगवंत आपल्याला आपल्याजवळच आहे. एकाही जीवाला भगवंताने परक मानलेलं नाही. मग मित्रत्व कुठं येतं? तर ज्यावेळेला जीव भगवंताला आपलं मानतो त्यावेळेला आपोआपच भगवंत त्याचाच आहे, त्याला त्याचा अनुभव येतो. ती मित्रत्व आहे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये एकही जीव असा नाही की ज्याचा अविज्ञात नावाने भगवंत मित्र नाही. पण सखा हरी ज्याचा म्हणजे ज्या व्यक्तीने भगवंताला हरीला आपला सखा केला, त्याला सख्यप्रियशी केलं, आपल्या जवळ आहे त्याला ओळखलं, त्या माणसाला त्याच्यावरती विश्व म्हणजे परमात्मा म्हणजे म्हणजे विष्णू, विष शब्दाच्या धातूचा अर्थ संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला तो भगवान त्याच्यावरती कृपा करतो. हे माऊली जनाबे महाराजांची वाक्य आहेत की ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षाही कठीण अर्थाला
अशी पहिलीच ओळ आहे. आपल्याला वाटतं पण इतकी सोपी ही ओळ नाही. याच्यामध्ये फार मोठं रहस्य, फार मोठं मर्म समाविष्ट आहे. माऊली जनाबाई महाराज हे मर्म आम्हाला सांगतात. मग असे सखे कोण कोण आहेत, त्यांचे काही उदाहरणं आहेत का? तर प्रसिद्ध उदाहरणं, भगवंताचे सखे असलेली 3 उदाहरणं सांगता येतात आणि एक चौथं उदाहरण आहे. तर 3 उदाहरणं कोणती आहेत? तर अर्जुना सखा होता, उद्धवजी महाराज सखा होते आणि त्याचबरोबर सुदामा ब्राह्मण सखा होता. तर ते 3 सखे आपल्याला माहिती आहेत भगवंताचे. आणि चौथा सखा जो आहे की ज्याचं भगवंतांनी मित्र मानला, पण जवळचा मला सर्वस्व मानलं होतं, ते म्हणजे श्री हनुमानजी महाराज. त्या ठिकाणी सुद्धा भगवंताने त्यांना आपलंसं मानलं होतं. हे झाली 4 पुराणातली उदाहरणं: अर्जुन, उद्धव, सुदामा, श्री हनुमानजी महाराज. पण हे सोडले तर अखिल संत भगवंताचे सखे आहेत. प्रत्येक भक्तासाठी भगवंताने सख्यत्व स्वतः स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्याशी जवळीक साधलेली आहे. तर त्यामुळे भगवंतांचा हा जो विशेष महिमा आहे, जवळीक, या महिम्याला तुम्ही ओळखा. भगवंताला सगळ्यात जास्त कोणतं आवडतं? तर जवळीक आवडते. आजच्या जगात काय झालं माहिती का? मी आजच्या जगावर टीका करत नाही, पण आजच्या प्रवृत्तीवर मला थोडं सांगावंसं वाटतं. आज काय झालं की प्रत्येक माणूस दुसऱ्याशी फक्त प्रोफेशनल वागायला बघतो, जवळीक वागायला नाही बघत आणि इमोशन तर अजिबात ठेवत नाहीत. आणि इमोशन्स ठेवले की त्याचा गैरफायदा घेणाऱ्या सृष्टीमध्ये सगळेच जण आहेत. कोणाशी आपण इमोशनल अटॅचमेंट ठेवली की निश्चितच त्या ठिकाणी कुठला तरी विपरीत अनुभव आपल्याला येतो. त्यामुळे कोणी कोणाशी इमोशनल जवळीक ठेवत नाहीत. काही काळापर्यंत वडील आपल्या मुलीबरोबर इमोशनल जवळीक ठेवतात, पण एकदा का मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली की नंतर इमोशनल त्यांचं वागणं कमी होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं वागण्यामध्ये एक प्रकारची औपचारिकता येते. मराठीमध्ये 2 शब्द आहेत, औपचारिक, अनौपचारिक. तर उपचारांची आवश्यकता आहे ते औपचारिक आणि उपचार विरहित जे अवस्था ते अनौपचारिक. परंतु हा सखा जो ज्यावेळेला होतो भगवंत, त्यावेळेला हा त्या व्यक्तीचं सर्वस्व आपल्यावर घेतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याच्या येणाऱ्या यातना, त्याचे सुकृत, त्याच्यातले दोष, घडून गेलेल्या काही गोष्टी, ज्या काही त्याला भोगायच्या राहिल्या त्या गोष्टी, पुढं कुठं द्यायचं आहे, त्याला भविष्यात कुठं काय करायचं आहे, या भगवंताने फक्त एका ध्रुवाला आढळपद दिलं असं भागवत शास्त्र सांगतं. पण या भगवंताने प्रत्येक भक्ताला आढळ स्थान दिलं, म्हणजे आपल्या पावलाचं स्थान त्याला दिलं. हा भगवंत स्वतः कसा आहे माहिती आहे का? या भगवंताचं वर्णन करत असताना शास्त्राला सांगितले, भागवताला सांगितले की हा भगवंत स्वपद रमण प्राविशत गीत कीर्ती. याचं वर्णन काय केलं भागवतामध्ये? तर स्वपद रमण हा स्वतःच्या पदाशी म्हणजे आपल्या तत्वाशी आपल्याशी एकरूप आहे. आणि जे जे कोणी भगवंतांचे जवळ गेले त्या त्या सगळ्या स्वपदाची असल्या कारणामुळे त्यांच्यावर रमण करायला याला अतिशय आवडतं. आणि हा प्राविशत गीत कीर्ती ही त्याची कीर्ती संपूर्ण जगत आजही गात आहे. बिभ्रद वेणूम कनककपिशम वैजयंतींचे मालाम, त्याच्यावरती हे वर्णन आहे की स्वपद रमणम प्राविशत गीत कीर्ती. तर असा तो भगवान परमात्मा जो आहे तर तो सखा होतो, तो हरी आहे आणि त्यावर विश्वरूपामध्ये म्हणजे आपणच मूर्त आणि अमूर्त रूपामध्ये कृपा करत असतो. काय काय कृपा करतो? तर पहिली गोष्ट आहे की उणे पडो नेदी त्याचे. त्या भक्ताला कधी उणं म्हणजे कमी दिसूच देत नाही, त्या भक्ताचं कधी कमतरता जगाला कळूच देत नाही. त्या भक्तामध्ये जर काही कमी असेल तर हा भगवंत ते परिपूर्ण करतो. ज्यामुळे पाण्याचं गुण आहे की पाणी आधी खड्डा भरतं आणि मग पुढं जातं. पाणी कधी दगडाला वळसा घालत नाही, ते दगडाला पूर्ण करूनच पुढं जायला बघतं. तसं भगवंताचं वैशिष्ट्य आहे की भगवंत कधीही कोणाचं उणं आणि दृण काढत नाही. त्याचं नावाच्यामुळे अमानी मानतो मान्य. स्वतः अमानी राहतो, भक्ताला बाकी खूप मान देतो. भक्तातले सगळ्या उणीवा, दोष, सगळ्या प्रकारचे काही त्याचे त्रास स्वतःवरती घेतो. आणि म्हणून उणे पडो नेदी त्याचे. त्याचे म्हणजे कोणाचे? भक्ताचे. भक्ताला कुठेही कमी पडू देत नाही. आणि किंबहुना या भगवंताचं मोठं वैशिष्ट्य काय? तर वारे सोसी आघाताचे. तर आपल्यावरती जे अचानकपणे येणारे जे दुःखाचे डोंगर आहेत, वारा आहे, ते वारे सोसी आघाताचे. हे भगवंत स्वतः या वाऱ्याचा
त्या आघाताचा मारा आपल्यावर घेतात. माऊली जनाबाई महाराज आम्हाला हे सांगतात. आता किती ठिकाणी अशा भगवंताची उदाहरणं आहेत की भगवंताने स्वतःवरती घेतलं. तर अशा अनेक जण आहेत बरं. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण आपण जर बघायचं झालं तर भगवान श्रीराम आणि विभीषण यांचं उदाहरण आहे. ज्या वेळेला विभीषणावरती रावणाने शक्ती टाकली आणि विभीषण त्या शक्तीच्या पुढे नामोहरमे तर वाचणार नाही, जगातला कोणालाही ही शक्ती ओलांडता येत नाही हे रावणाला माहिती होतं. आणि ज्याला विभीषणावरती रावणाने शक्ती सोडली त्याला प्रभू रामचंद्राने स्वतः छाती पुढं केली आणि ती शक्ती स्वतःच्या छातीवरती झेलली. राम जागेवरती हल्ले, आघात झाला, पडता पडता स्वतःला सावरलं आणि 2 मिनिटांनी दीर्घ श्वास घेतला आणि ते शक्तीला मोकळं केलं. रावणाला आश्चर्य वाटलं. रावण तर म्हटला की हा मेलाच असता, पण राम मध्ये आला. मग असं का झालं? कारण विभीषणाने प्रभू रामचंद्रांना आपला प्रिय मित्र सखा मानलं होतं. रामानेही विभीषणाला सुग्रीवाला सखा मानलं होतं. सुग्रीवसुद्धा वेड्यासारखा उडाला आणि तिने रावणाशी दोन द्वंद्व करायचं होतं युद्धाच्या पूर्वी. त्यावेळेला भगवान रामचंद्रांनी त्याला सांभाळून परत आणलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की त्या म्हणाचं प्रसिद्ध वाक्य आहे की सुग्रीवा हे साहसा असले भूपपी तुझं मुळीच न शोभले. ते वर्णन आहे. हा स्वतःवरती सगळे त्रास करून घेतो. या भगवंतानी भागवतात सांगितलं की अंबरीषाला ज्यावेळेला दुर्वासा मुनींनी शाप दिला 10 योनी जन्माला जा, आणि जेव्हा त्याच्यावर कृत्या सोडली त्यावेळेला भगवंताने आपल्या चक्राने कृत्या मारली आणि 10 दिशाला अंबरीषाला त्रास देणाऱ्या दुर्वासांना पळवलं. तिन्ही देवांच्याकडून दुर्वासांची निर्वत्सना झाली, कुठेही त्यांना आश्रय मिळाला नाही. आणि शेवटी सांगितलं की तुम्ही अंबरीषाकडे जा. आणि दुर्वासा मुनी अंबरीषाकडे आले. त्यावेळेला अंबरीष महाराजांनी तर दुर्वासा मुनींचं दुःख दूर केलं. परंतु शापाचं काय? भगवंताने तो आघात शापाचा आपल्यावरती घेतला आणि त्याच्या मोबदल्यात भगवंताने पृथ्वीवरती 10 अवतार घेतले. मत्स्य, कत्स्य, वराह, नारस्य, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी हे प्रसिद्ध 10 अवतार भगवंताने स्वतःवरती घेतले. असा हा भगवंत वारे सोसी आघाताचे. तो एवढंच आहे का हो? अजून एक मोठं उदाहरण आहे की ते उदाहरण म्हणजे अर्जुनाचं. अर्जुन सखा होता. अर्जुनावरती जेव्हा जेव्हा संकट आली भगवंताने स्वतःवरती घेतली. रणभूमीमध्ये अर्जुनावरती कितीतरी वेळा प्राणघातक हल्ले झाले, त्यावेळेला भगवंताने वाचवलं. अर्जुनाला ज्यावेळेला भीष्म पितामह शस्त्र सोडलं होतं त्यावेळेला ते शस्त्र हे न आवरणं जाणारं शस्त्र होतं. त्यावेळेला भगवंताने घोड्याचे पाय दुमडले आणि खाली घोडे दाबले. त्यामुळे रथ खाली असं तिरका झाला. अर्जुन पडायला लागला. पडता पडता अर्जुनाने तो समोरचा रथाचा दांडा धरला. बाण आला. त्या बाणाने अर्जुनाच्या मस्तकावरचा मुकुट फक्त उडवला, परंतु अर्जुन वाचला. जर तसं नसतं केलं तर काय झालं असतं? बरोबर त्या याच्यात तो अर्जुनाच्या कंठामध्ये तो बाण घुसला असता भीष्मांचा. भगवंताने तो बाण वाचवला. 2 वेळा भगवंताने अर्जुनाला भीष्मांपासून वाचवलं. एकदा तर रथाचं चाक घेऊन धावले होते, थांब म्हातारे तुला मारतो. किंबहुना युद्धामध्ये असे अनेक शस्त्राघात झाले की जे भगवंताने स्वतःवरती घेतले, सोडलेली शक्ती स्वतःवरती घेतली आणि अर्जुनाला वाचवलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पायकू पाठीशी घातला. आपला प्रिय भक्त हा पाठीशी घातला आणि भगवंताने आपला आघात स्वतःवरती घेतला. असा भगवान परमात्मा आहे. हा संसारामध्येही आपल्या भक्तांच्या वरती येणारे आघात स्वतःवरती घेतो. कुठेही भक्ताला उणं पडू देत नाही. अत्यंत दिव्यत्व आहे त्याचं. त्या भगवंताने आत्तापर्यंत आपल्यावरती आघात घेतलेले आहेत, आपल्यावरती बोल घेतला. अशी अनेक उदाहरणे आहेत. सांप्रत काळामधली पण उदाहरणं आहेत, पूर्व काळामधली सुद्धा उदाहरणं आहेत. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतात. एक मी तुम्हाला संत चरित्र कवी, आद्य कवी असलेले संत चरित्र लिहिणारे महिपती महाराजांची कथा सांगतो. हे महिपती महाराज यांच्या इतकं संतांवरती वाङ्मय आजपर्यंत कोण लिहिलेलं नाही. मी उलट सर्वांना प्रेरणा देतो की कधीतरी महिपतींनी लिहिलेले संत चरित्र वाचा. त्या महिपती महाराजांनी संतांचं संपूर्ण चरित्र लिहून काढलं. पण या महिपतींची अवस्था कशी होती? एका राजाच्या दरबारामध्ये कारकून म्हणून काम करत होते महिपती महाराज. आणि ज्या वेळेला वेळेवरती भजन करत असल्या, भगवत विठ्ठल भजन करत असल्या कारणामुळे या महिपती महाराजांना राजदरबारात जायला उशीर झाला
आणि त्यावेळेला राजाने विठ्ठलाची निर्वत्सना केली. तर महिपती महाराजांना एवढा राग आला की त्यांनी त्याच क्षणी कुलकर्णी पद, राजाचं सेवाकारी पद सोडून दिलं. सगळ्या लोकांनी महिपतीची निंदा केली. अरे वेडायस, वर्षाला तुला 300 रुपये उत्पन्न होतं, एवढं उत्पन्न सावकाराला पण नसतं. पण म्हटलं ज्यांनी माझ्या देवाची निंदा केली त्याच्याकडे मला काम करायचं नाही, मग तो हिंदू असो का कोणी असो. लोकांना खूप आश्चर्य वाटलं. त्या महिपतीवरती एवढे प्रसंग आले की त्यांची संपत्ती जप्त केली गेली, राहता वाडा जप्त झाला, शेती जप्त झाली. पोरीला घेऊन, एका पोराला घेऊन, पत्नीला घेऊन, म्हाताऱ्या आईला घेऊन बाहेर पडावं लागलं. पण महिपती महाराज घाबरले नाही. त्यांनी तसे बाहेर पडले, झाडाच्या खाली थांबले आणि झाडाच्या खाली बसून त्यांनी भगवंताची आळवणी केली. भगवंतांनी त्यांना दिव्यरूपात दर्शन दिलं आणि सांगितलं की ज्या ज्या वेळेला संकट येतात ना, त्याला एकच करावं, मला गाण्याच्या ऐवजी मला काय आवडतं ते गावं. मग तुला काय आवडतं देवा? मला संत आवडतात, तू संतांना गा. आजही भगवंताला संत आवडतात म्हणून वारीमध्ये लोक ज्ञानोबा तुकारामचा गजर करतात, कारण देवाला त्यांचं नाव घेतलेलं जास्त आवडतं. महिपती महाराजांनी संतांची चरित्र यायला सुरुवात केली. पाहता पाहता त्यांचं नाव कुठल्या कुठे पोहोचलं. हे भगवंताचं मोठं वैशिष्ट्य आहे की भक्तावरती आलेल्या संकटाचं वारं स्वतःवर ते घेतात. भक्त संकटा पडता घेशी उचलून वरचे वरी हो, हे भगवंताचं ब्रीद आहे. अजून काय ब्रीद आहे? माऊली जनाबे महाराज सांगतात की तयाविण क्षणभरी कदा आपण नव्हे दुरी. या भक्ताला सोडून भगवंत एका क्षणाचा 1,00,000 भाग इतक्या क्षणकाळापुरता सुद्धा त्या भक्तापासून दूर जात नाही. तो त्याच्या शरीराची काकडी कशी असते, किंवा कवचकुंडल कशी असतात, किंवा नेसलेलं वस्त्र कसं असतं, कटिवस्त्र कसं असतं, तशा पद्धतीने हा भगवंत 24/7/365 त्यांच्या जवळ सतत असतो. यत्किंचित त्या भक्ताला यत्किंचितही तो कुठल्याही प्रकारातून एकटं पडू देत नाही. आणि तो एकटा तर पडू देतच नाही, पण त्याचबरोबर त्या भक्ताला कायम आपल्या जवळीक सान्निध्याचा आनंदही देतो. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की एका साधूच्या बरोबर 2-2 पावलं भगवंताची दिसायची. संकटामध्ये फक्त 2 पावलं साधूच्याला असं का? भगवंत म्हटले की ही 2 पावलं माझी आहेत, मी तुला उचलून घेतलं होतं. तीच गोष्ट आहे की भगवंत क्षणभर सुद्धा भक्तापासून दूर जात नाही. किंबहुना भागवतामधले एक प्रसिद्ध वाक्य आहे, आणि ते वाक्य असं आहे की भगवंताने यशोदा मातेला वचन दिलं की वृंदावनं परित्यज्य पादमेकम न गच्छती. मी वृंदावनातून एक पावलं इतरत्र जाणार नाही, कारण वृंदावनामध्ये माझ्या अनेक भक्त आहेत आणि अनेक भक्तांना सोडून, माते तुला सोडून, या गायींना सोडून, या गायी म्हणजे ऋषीमुनी ते माझ्यासाठी जन्माला आले होते. ह्या पान पान, फूल फूल, पत्ती पत्ती, डाल डाल, हे सगळे माझ्यासाठी माझे भक्त आहेत आणि यांना सोडून मी जाणार नाही. आणि आजही भगवंत त्यांच्यासाठी वृंदावनात निधिवनामध्ये नित्य विहार करतात, कारण भगवंताचं ब्रीद आहे. तया विण क्षणभरी कदा आपण नव्हे दुरी, अशा भगवंताचं वैशिष्ट्य आहे. 4थं चरण जे आहे ते फार विशेषत्वाने माऊली जनाबे महाराज सांगतात. त्या म्हणतात की अंगा आपुले ओढोनी त्याला राखे जो निर्वाणी. हा भगवंत असा आहे की भक्तावरती आलेले संकट स्वतः ओढवून घेतो, पण त्या भक्ताला बाकी निर्वाणी राखतो, म्हणजे त्याला निर्वाणीचा प्रसंग येऊच देत नाही, त्याला त्याच्या आत त्याचं रक्षण करतो. किती उदाहरणं सांगावी. दामाजीची हुंडी पटवली त्यांनी. दामाजी महाराजांचं हुंडी पटत असताना हा भगवान परमात्मा जो होता हा स्वतः एक सामान्य अवस्थेमधला महार झाला. मुंडाशात बांधलेली चिठ्ठी फेकी तो दुरून जग जेठी, दामाजीने विकली जी कोठी, त्याचं घ्यावं दाम पदरात झाला महार पंढरीनाथ. खळाखळा ओतिल्या मोहरा घ्याची मोजूनी पावती करा, डिग बघून चमकल्या नजरा शहा घाली बोट तोंडात झाला महार पंढरीनाथ. असा हा भगवान परमात्मा दामाजी हुंडी पटवतो. नरसिंह मेहतासाठी हा भगवान परमात्मा मुनीम होतो आणि नरसिंह मेहताच्या मुलीचं बाळणपण परिपूर्ण करतो. यापेक्षा नरसिंह मेहताची अजून एक गोष्ट मला फार आवडते, आणि ती गोष्ट म्हणजे नरसिंह मेहता रोज रात्री गायला बसायचे, आणि रात्री गायला बसल्यानंतर त्यांना मध्येच कधीतरी भगवंताची आठवण झाली की ते केदार राग गायचे. आणि नरसिंह मेहतांचा केदार हा
इतका सुंदर ते गायचे की त्या केदारला ऐकण्यासाठी, त्या केदार रागाला ऐकण्यासाठी भगवान स्वतः समोर बसायचे. असं म्हणतात की भगवंत मुरली वाजवतात, त्यांची रागदारी ही अत्यंत त्रैलोक्याला मोहित करणारी आहे. भगवान शंकर वाद्य वाजवतात, ते त्रैलोक्याला मोहित करणार आहेत. भगवान श्री गजानन महाराज मृदुंग वाजवतात, तो त्रैलोक्यामध्ये असं कोणी वाजवू शकत नाही असा मोहित करणारा तो मृदुंग आहे. इंद्र जो आहे तो मृदुंग वाजवतो, तो गणेशाच्या खाली आहे. प्रल्हादजी महाराज आणि अर्जुन टाळ वाजवतात, हे अत्यंत श्रेष्ठ, त्यांच्यासारखं टाळ आजपर्यंत कोणी झालेले नाहीत. पण नरसिंह मेहता जे केदार राग गायचे तसा गाणाराही कोणी झाला नाही. हे नरसिंह मेहताचं वैशिष्ट्य होतं. तर एकदा त्यांच्याकडे ब्राह्मण आणि संत मंडळी आली. त्यांना जीव घालायचं होतं आणि त्यांच्याकडे काहीही नव्हतं. सावकाराकडे गेले, म्हणजे गहाण ठेव काहीतरी मग तुला देईन. तर गहाण काय ठेवायचं, तर नरसिंह मेहताने केदार रागच गहाण ठेवला. त्याला भगवंताने एका सामान्य माणसाच्या रूपात सांगितलं, अरे हे करू नको, असं करू नको, असं करू नको. अरे तू केदार गात नाहीस, तुझा केदार त्याला आवडतो. तो म्हणे ब्राह्मण जेवले पाहिजे, मला बाकी काय माहिती नाही. केदार राग 2-5 रुपयावरती घाण ठेवला. 2-5 रुपये घेऊन सगळं सामान आणलं आणि ते सामान आणून ब्राह्मणांना जेवायला घातलं. पण नंतर नरसिंह मेहताचा जीव तळमळ करायला लागला, कारण गाता येईना. शेवटी भगवान परमात्म्यांनी एकदा मुद्दामून एका विप्राचं रूप घेऊन आले आणि नरसिंह मेहताला म्हटले, तू गा, तू केदार गा, काय होते बघू. तर नरसिंह मेहता म्हटले, नाही, मी शब्दाला पक्का आहे, मी कृष्णाचं वचन दिले त्याला, मी गाणार नाही. भगवान परमात्म्यांनी त्याच रात्री जाऊन नरसिंह मेहताचे 5 रुपये त्या सावकाराला देऊन ती हुंट कागद सोडून आणला आणि दाखवला, हवा तुझा कागद. म्हणजे कसं झालं ते मला माहिती नाही, कागद सावकाराने परत केलेला आहे. आणि मग नरसिंह मेहताने तो भगवंताचा सुंदर असा केदार आवडणारा राग गायला. किती वर्णन करून सांगावीत. भगवान परमात्मा स्वतःवरती घेतो. आपल्याला माहिती आहे की पुरंदरदास महाराजांना त्यांच्या पत्नीचा नाकातली नथ भगवंतानेच घाण ठेवायला लावली आणि ती त्यांनी सोडवून आणली. आणि पुरंदरदास महाराजांना सगळ्या जगामध्ये मोठं केलं. भाग्यदर्शी बारंबार म्हणणारे पुरंदरदासजी महाराज, पुरंदरदास कर्नाटकाचे प्रसिद्ध संत. किती जणांची नाव सांगावीत. अहो, कबीर महाराज, कबीरांच्यासाठी असंच एकदा ब्राह्मण भोजनासाठी कबीरांनी त्यांचा मानसपुत्र कमालबरोबर चोरी केली होती. तोही आघात भगवंतांनी स्वतःवरती घेतला आणि कबीरांना दोषमुक्त केलं. किती जण आहेत. पांडवांचं तर आपल्याला माहिती आहे, पहा ते पांडव अखंड वनवासी. तर तोही आपण अभंगाचं चिंतन यापूर्वी ऐकलेलं आहे. तर तो जे पांडवांच्या बाबतीमध्ये भगवंतांनी त्याच्यावरती आलेले आघात किती सहन केले असे सोसले असतील. तर हे असं या भगवंताचं फार मोठं ब्रीद आहे. अंग आपुले ओढोनी त्याला राखे जो निर्वाणी. जो म्हणजे तो परमात्मा श्री हरी. तो निर्वाण प्रसंगामध्ये आपल्या भक्ताचं रक्षण करतो, भक्ताला उघडं पडू देत नाही. पण या भगवंताचं वैशिष्ट्य आहे, तो भक्त निस्सीम पाहिजे. द्रौपदीचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की द्रौपदीचं ज्यावेळेला वस्त्रहरण सुरू झालं होतं त्याला द्रौपदींनी द्रोणांना, भीष्मांना, विदुरांना, त्याच्यावर धृतराष्ट्राला सगळ्यांना विचारलं की हरलेला मनुष्य कुठल्या मुक्त वस्तूला पटाला लावू शकतो का. कोणी उत्तर दिलं नाही. पण त्याने मग शेवटी भगवंताला हाक मारली आणि भगवंताला हाक मारल्यानंतरही भगवंत आले नाहीत. नातामध्ये पदर होता आणि ज्यावेळेला तो पदर पण सुटला दुःशासनाच्या ओढण्यामुळे आणि निर्वाण करून दोन्ही हात वर केले, कृष्णा म्हणून हाक मारली. भगवंताने निर्वाणाच्या अवस्था भगवंताने वस्त्र रूपामध्ये रूप प्रकट केलं, वस्त्रावतार धारण केला आणि पांडवांच्या या द्रौपदीला, पंढराच्या सुनेला वखवकल्याने नजरेपासून वाचवलं. तिची फार मोठी सुटका केली. हे फक्त तो निर्वाण प्रसंगाची वाट बघतो. तुम्ही किती भगवंतांवरती विसंबून आहात आणि किती भगवंताला. ज्या वेळेला भक्त 2 ऑप्शन ठेवतो त्याला भगवंत त्याला म्हणतो दुसऱ्या ऑप्शनचा विचार कर. पण भगवंताशिवाय दुसरा पर्यायच नाही ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला भगवंत पर्याय देत नाहीत. भगवंत स्वतःच त्याच्यासाठी येतात. गजेंद्राचं पण उदाहरण आहे याच्यासाठी. जो कोणी विश्वाचा परमात्मा आहे त्यांनी माझ्यासाठी यावं असं म्हटल्यानंतर नाव जरी नाही घेतलं तरी भगवान परमात्मा आले होते आणि गजेंद्राचं रक्षण केलं होतं. हेच ते वैशिष्ट्य आहे तिचं. अशा भगवंताचं वर्णन करत असताना माऊली जनाबाई महाराज या भगवंताचे एक वैशिष्ट्य सांगतात की आईसा अंकित भक्त असे. माधव भक्तवत्सला असलेला भगवान परमात्मा हा भक्ताच्या अंकित आहे.
भक्तासाठी तो भक्त जे म्हणेल ती आळी, जे म्हणेल ती गोष्ट, जे भक्ताच्या मनामध्ये येईल ते सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी हा तत्पर आहे, हा अंकित आहे, हा त्यांच्या स्वाधीन आहे. ते न सांगता पण हा काम करतो. भक्तांनी सांगायला पाहिजे असं नाही, भक्त कधीही आशीर्वाद द्यायला पाहिजे असं नाही. भक्तापुढे कोणी प्रश्न घेऊन आला आणि भक्ताचा जे अंतरंग कळवळला तर हा भगवंत लगेच ते काम पूर्ण करतो. कसा पूर्ण करतो? तुकोबारायांचं वैशिष्ट्यपूर्ण एक अभंग पुढे आपल्याला बघायला मिळतं की कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपा जर तुमचे मज याच्यामध्ये, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. संतांनी जर भगवंताकडे माझ्याबद्दल काय सांगितलं तर भगवंत मला उपेक्षा करणार नाही, इतका तो संतांचा म्हणजे भक्तांचा अंकित आहे. ऐसा अंकित भक्तासी म्हणे नामयाची दासी. नामदेव महाराजांची मुळे मला हे कळलं, माझ्या गुरुमुळाला कळलं, त्यांची दासी असलेली मी जनाई तुम्हाला मी सांगते की असा भगवंत आहे. त्याची फक्त सख्य करा, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व विश्व कृपा करी. उणे पडो नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे, तया विण क्षणभरी कदा आपण नव्हे दुरी. अंगा आपुले ओढोनी त्याला राखे जो निर्वाणी. हे जनाबाईंचं स्वतःचं मन आहे, हे जनाबाईंचं स्वतःचं मनोगत आहे, हे जनाबाईंचा स्वतःचा अनुभव आहे. किंबहुना ही आत्मनिवेदन भक्ती आहे. जनाबाईंचा अनुभव तोच आहे की मला पण राखलं. हा अभंग जनाबाईंनी कधी सांगितला त्याची पूर्वपीठिका आता शेवटी सांगतो की ज्या वेळेला भगवंतांच्या गळ्यातला रत्नहार चोरीला गेला आणि तो जनाबाईच्या झोपडीत सापडला, त्यावेळेला याची चोरी जनाबाईंनी केली म्हणून जनाबाईला ज्यावेळेला सुळावर देण्यासाठी म्हणून तिची धिंड काढली गेली आणि सुळापाशी नेलं, त्यावेळेला जनाबाईंनी भगवंताला शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी माये मेली रांडरंडकी झाली, बरोबर शिव्या दिल्या. आणि त्याच्यानंतर ती निर्वाण मांडलं आणि हात पुढे केले भगवंताच्या नावाने. त्याला भगवंत समोर वरून हसत होता, तू हसतोस काय मेल्या काळ्या म्हणून जनाबाई महाराजांनी शिव्या दिल्या. त्या सुळाचं पाणी झालं आणि जनाबाईंचा अधिकार जगताला कळला. आणि मधला एक काळ असा होता की ज्या काळामध्ये पंढरपुरामध्ये एकही संतांची उपस्थिती नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांनी नुकतीच समाधी घेतली होती. नामदेवराय महाराज तीर्थयात्रेला म्हणून पंजाब प्रांतात निघून गेले होते. किंबहुना पंढरीमध्ये कोणीही संत उरलेला नव्हता. त्यावेळेला मधला काळ सुमारे 45 ते 65 वर्ष इतका काळ जनाबाई महाराजांनी एकट्याने पंढरपुरामध्ये लढवला आणि सगळ्यांना हे भक्तीचा डांगोरा पिटवून 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 सगळ्यांना पांडुरंगाच्या चरणापाशी नेलं. फार मोठं अमूल्य काम आहे जनाबाईंचं. त्या जनाबाई या कामाचं मोठेपण भगवंताला देतात आणि त्या म्हणतात, अरे माझा सखा तू आहेस, मग माझ्यावरती विश्वकृपा करतं, यात विशेष काहीच नाही, हे आपोआपच होणार आहे, मला कधी काही कमी पडलं नाही, माझ्याकडे संकटांचा भार तू घेतलास, माझ्यापासून एक क्षणभर पण तू कधीही दूर नव्हतास, तू स्वतःवरती सगळे आळ ओढून घेतलेस आणि मला निर्वाणी राखलंस, असा तू भक्ताचा म्हणजे माझ्या अंकित राहिलास आणि म्हणून नामयाची दासी जनी तुला नमस्कार करते. असा या अभंगाचा फार मोठा पार्श्वभूमीचा भाग आहे. म्हणजे एका ठिकाणी आध्यात्मिक आनंद, एका ठिकाणी आत्मानंद आणि एका ठिकाणी स्वगत मनोगत वर्णन करणं, अशा तिन्ही अंगाने आपण या अभंगाची यथायोग्य अशी पण संक्षेपामध्ये चर्चा श्रवण केली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून हृदयाला एकच सांगू की जनाबाई महाराजांसारखी बाई होती, एकतर शिकलेली नाही, सामान्य आहे, पण तिने विश्वास ठेवला आणि तिचा विश्वास भगवंताने सार्थ ठेवला. मग ऐकणारे सद्भक्त आजच्या काळातले आहेत, त्यांनी जर भगवंतावरती विश्वास ठेवला आणि तो सार्थ विश्वास ठेवला तर तोही तेच अनुभव घेतील जो जनाबाई महाराजांनी किंवा सकल संतांनी घेतला. त्या भगवंतावरती आपण विश्वास ठेवूयात आणि त्याचं नाम आपल्या मुखामध्ये अखंड कसं राहील आणि त्या नामामध्ये आपण रंगून कसे जाऊ आणि अखंड भगवंताचं चिंतन कसे करू आणि प्रेमभक्ती भावाने त्या भगवंताला कसं आपल्या हृदयात धारण करू, याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. हा अभ्यास ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी भगवंताचं सान्निध्य दर्शन आपल्याला हृदयामध्ये आपोआप होणार आहे, यात तिळभरही शंका नाही. याच देही याच डोळा आपण भगवंताला अनुभवणार आहोत. झालेली सेवा माऊली जनाबाई महाराज रूपी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली जनाबाई महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.